चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी पाठवायची नेरूळ 11 नेरूळ संघ सानपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतो संजय स्मृती सानपाडा संघ या दोन टीम्स मध्ये भरपूर बॅटल्स पाहिलेले आहेत यंदाच्या हंगामामध्ये आणि त्या संपूर्ण बॅटल जिंकलेल्या आहेत जय सानपाडा संघाने आणि सिद्धेश कडू अर्पित म्हात्रे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरेल नेरूळ 11 नेरूळ संघ निलेश उभारे आलेत गोलंदाजी मार्क वरती निलेश उभारे या गोलंदाजाने अशीच्या मैदानावरती मेडन विकेट षटक टाकला होता आणि खूप चांगला गोलंदाज आहे या सानपाडा टीमचा संजय स्मृती सानपाडा संघ यंदाच्या अंकामध्ये चांगला खेळ हा संघ करतो भरपूर स्पर्धेमध्ये बक्षीसपात्र फेरीमध्ये पोहोचणारा हा संजय स्मृती सानपाडा संघ अजय पाटील ओमकार टोणपे सध्या भन्नाट फॉर्म मध्ये चालू आहे गोलंदाजी त्यांची खूप चांगली होत आलेली आहे चला भूषण पाटील नईमबाईचे कोहनूर आमच्या व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि संपूर्ण तुर्बे संघ आम्हाला पाहायला मिळतो आमच्या व्यासपीठाजवळ उष्णतेचं जास्त प्रमाण आहे आणि त्याच कारणामुळे या आमच्या समालोचन कक्षामध्ये ते विराजमान होऊन या मॅचचा आनंद घेत आहेत दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो नेरूळ 11 नेरूळ संघ त्यांच्या विरोधामध्ये संजय स्मृती सानपाडा निलेश पहिला बॉल घेऊन समोर सिद्धेश कडू 4 ओव्हरची मॅच असणार आहे 4 ओव्हरची मॅच असेल दोन्ही टीमचे कॅप्टन लेट्स प्ले पहिला बॉल स्ट्राइक वरती सिद्धेश कडू नॉन स्ट्राइक वरती अर्पित म्हात्रे आणि गोलंदाज निलेश चला पहिलाच बॉल मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चांगली सुरुवात झालेली आहे संजय स्मृती सानपाडा टीम कडनं आजच्या मॅच मध्ये मात्र खूप चांगली बॅटिंग करावी लागणार कारण की भरपूर त्रास दिला या टीमने नेरूळ 11 नेरूळ टीमला यावेळेस पुन्हा एकदा स्टेअर केला अगदी हलक्या हाताने एक सिंगल रन अकाउंट ओपन झालंय नेरूळ टीमचं कालच्या दिवसामध्ये ट्रॉम्बे 11 ट्रॉम्बे संघ हा मेगा फायनल मध्ये दाखल झाला घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर क्वार्टर फायनल मध्ये पराभूत केलं गावदेवी शिरोणे टीमला आणि ट्रॉम्बे संघाने मात्र बाजी मारत ते मेगा फायनल मध्ये एंटर झालेत सचिनजी भोईर यांचा मी सरचे स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्ताने यावेळेस पुन्हा एकदा आडवा बॅटने खेळायचा होता शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अर्पित मात्र डेंजर एंड कडे धावत होता तोपर्यंत एक सिंगल रन स्कोर कार्ड वरती धावा 2 लागल्यात पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 14 ते 15 धावा येणं भरपूर महत्वाचा 4 ओव्हरची मॅच आणि या मैदानावरती धावा जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात दुपारच्या सत्रामध्ये अर्पित म्हात्रे स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल 3 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा नेरूळ 11 नेरूळ टीमच्या लागलेल्या आहेत निलेश उभाळे पुन्हा एकदा तयार होतात यावेळेस आणखीन एक बॉल मात्र मिस केला आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय दडपणामध्ये 4 चेंडू खूप सुरेख पाहायला मिळाले नेरूळ टीमचे ज्यामध्ये धावा जर पहिले फक्त 2 खर्च केल्यात पॉवर प्ले मध्ये पूर्णपणे बॅकवर्ड वरती ढकलून दिलं नेरूळ टीमला धावा येत नाहीयेत तिसऱ्या सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आहेत सीमारेषा लगत त्याचा फायदा मात्र उचलत असताना दिसत नाहीयेत यावेळेस ऑन साइडला चांगला फटका अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं आला हा षटकार लाजवाब हिट चेंडू सीमारेषा पार षटकार टीमची धावसंख्या मात्र धावफलकावरती 8 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 8 धावा धावफलकावरती लागल्यात हा षटकार आला अर्पित म्हात्रेच्या बॅटमधनं षटकार आला या मैदानाची काही नियमावली आहे विजेच्या तारेला जर बॉल लागला आणि झेल पकडला तर फलंदाज बाद नसणार याची नोंद घ्यायची आणि जर विजेच्या तारेला बॉल लागून जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय तर जो काही डिसिजन असेल तो पंच देतील षटकार किंवा चौकार
चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती 8 लागलेली आहे. अर्पितच्या बॅटमधनं एक षटकार पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अगदी खोलात टाकला गेलाय. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी झाला. पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात निलेशने आणि खूप चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. जय सांडपाडा अर्थातच संजय स्मृती सांडपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन गोलंदाजी मार्कवरती आता आपल्याला पाहायला मिळतील. निलेश भवर हाही एक अप्रतिम दर्जाचा गोलंदाज आणि खूप टॅलेंटेड गोलंदाज. नियंत्रणा लाईन लेंथ खूप चांगली आहे या गोलंदाजाकडे. चला तर वाशीच्या मैदानावरती याच गोलंदाजाने मात्र सुरुवात केली होती हॅट्रिकच्या साह्याने. पहिल्या 3 बॉल मध्ये 3 विकेट आणि कदाचित मेडन ओव्हर होती. खूप चांगला गोलंदाज निलेश भवर आले समोर. सिद्धेश कडो ज्याला आता मात्र शांत ठेवण्याचं काम आतापर्यंत तरी केलेलं आहे संजय स्मृती सांडपाडा टीमने. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा खर्च केल्यात. अर्पित म्हात्रेच्या बॅटमध्ये एक षटकार जरूर आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार होतोय सिद्धेश कडू यांच्यासाठी. आपण पाहतोय गावदेवी शिरोणे आयोजित गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर मेहनत संपूर्ण गावदेवी शिरोणे टीमच्या प्रत्येक खेळाडूने केलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून यावेळेस मात्र चांगला फटका सिद्धेशच्या बॅटमधनं आला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसऱ्या ओव्हरची मात्र सुरुवात षटकाराच्या साह्याने करत असताना सिद्धेश कडो या 6 धावा. षटकार आला सिद्धेशच्या बॅटमधनं दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती. निलेश भवर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन. 15 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. दुसरा बॉल खूप चांगला पाहायला मिळाला. गतीमध्ये परिवर्तन केलं. वसवण्याचा प्रयत्न करत असताना या बॉलवरती फक्त एक सिंगल रन मिळालेली आहे. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. निलेश भवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस कदाचित हा बीमर बॉल आहे आणि त्याच्यावरती आलेला हा षटकार मात्र सुवर्ण
तारेला बॉल लागला आणि खऱ्या अर्थाने हा षटकार वाचला गेला मी तर म्हणेन. आणि हे दुर्दैव आहे. आणि अर्पित म्हात्रे यांच्या बॅटला बॉल लागत नव्हते आणि पहिलाच बॉल तिसऱ्या ओव्हरचा सीमारेषा पार मारण्याचा प्रयत्न. विजेच्या तारेला बॉल लागल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू थांबला आणि षटकार वाचलाय. 6 धावा भरपूर महत्वाच्या वाचल्यात. पहिलाच बॉल षटकार ठोकण्याचा प्रयत्न, फुल टॉस बॉल होता आणि तो व्यवस्थित त्याने कनेक्ट देखील केला होता. पंचवीस धावा फलकावरती. विजेच्या तारेला बॉल लागल्यानंतर स्ट्राइक रोटेट झालेली आहे. कृष्णा जयस्वाल राईट आर्म राऊंड द विकेट ने गोलंदाजी करत होते, परंतु आता या दुसऱ्या बॉल मध्ये राईट आर्म द विकेटने सिद्धेश यांच्यासाठी 25 धावा आतापर्यंत फलकावरती लागल्यात. यावेळेस बॉल हवेमध्ये नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडतोय. एक सिंगल तर दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही, एक सिंगलच रन मिळेल. सिंगल डबलने मात्र पुढे जात असताना नेरुळ संघ 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. त्या 6 धावा भरपूर महत्वाच्या होत्या, त्या वाचल्या गेल्या. संजय स्मृती सानपाडा टीम थांबवण्यामध्ये यशस्वी होतात. कृष्णा जयस्वाल लेग स्पिनर आहेत. अर्पित म्हात्रे यांच्यासाठी पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल लेग स्टंपच्या हा बाहेर बॉल. हा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आणखीन एक रन मिळते नेरूळ टीमला. टीमची धावसंख्या फलकावरती 27 लागल्यात. कृष्णा जयस्वाल गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस लेग स्पिन आणि इथे मात्र बॅटची एज आणि फलंदाज क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. अर्पित म्हात्रे मोठा धक्का लागलाय नेरूळ टीमला आणि अर्पित म्हात्रेचा खेळ मात्र संपुष्टात आला. पॉइंटला जो झाड आहे त्या झाडाच्या खाली जे प्रेक्षक आमचे उभे आहेत ना पॉइंटला, त्यांना एक आम्ही सूचना देतोय की काल तिथून एक मोठा साप गेला होता, तर लक्ष ठेवायचं आपण. चला, जे प्रेक्षक आहेत पॉइंटच्या रिझनला त्यांना मी पुन्हा एकदा सूचित करतोय. गोलंदाज तयार कृष्णा जयस्वाल समोर आता नंबर क्रमांक 3 वरती आलाय मिस्टर राहुल म्हात्रे. टीमचा ट्रम्प काढा, टीमचा भरपूर महत्वाचा खेळाडू सध्या स्ट्राइक वरती या. चला, यावेळेस ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्याच बॉल वरती मात्र राहुल म्हात्रेची विकेट मिळालेली आहे. कृष्णा जयस्वालने मात्र या मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करून दिलाय. दुसऱ्या ओव्हर मध्ये ज्या धावा झपाट्याने वाढल्या होत्या त्या धावांना मात्र थांबवण्याचा प्रयत्न आणि यशस्वी होत असताना कृष्णा जयस्वाल आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर राहुल म्हात्रे. दोन बॉलचा खेळ शिल्लक आणि हॅट्रिक वरती कृष्णा जयस्वाल नंबर क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये विश्वास घरत आपल्याला पाहायला मिळतो. दोन बॉलचा खेळ शिल्लक. यावेळेस भरपूर वळण घेणारा हा बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळतोय. विश्वास घरतला मात्र इथे चकवण्यामध्ये यशस्वी झालाय गोलंदाज कृष्णा जयस्वाल. चला, पंचांशी वादावत करू नका प्लीज, विनंती करतो. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती फक्त धावा लागल्यात 27. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा कृष्णा
कृष्णा जयस्वाल, समोर विश्वास घरत लेग स्पिनर आहेत कृष्णा आणि त्याचा फायदा उचलत असताना यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये शॉट पूल केलाय विश्वास घरत यांच्या बॅट मधनं मात्र शेवटच्या बॉलवरती आलाय षटकार आणि टीमची धावसंख्या मात्र आता चांगल्या स्थितीमध्ये 33 धावा फलकावरती लागल्यात नेरूळ 11 नेरूळ टीमच्या. धावा फलकावरती लागल्यात आणि आता गोलंदाजी मार्क वरती सध्या इन फॉर्म खेळाडू ओमकार टोणपे. बॉक्स क्रिकेट असू दे किंवा आता ओरम क्रिकेट असू दे, ओमकार टोणपे सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आणि आता तो सध्या गोलंदाजीसाठी आलाय. बॅटिंग तर लाजवाब आहेच, परंतु डेथ ओव्हर मध्ये येऊन देखील संजय स्मृती सांडपाणी या टीम साठी चांगली कामगिरी तो करत आला. स्ट्राइक वरती सिद्धेश कडवा जे सलामीला आलेले होते, तर शेवटच्या ओव्हर मध्ये किती धावसंख्येपर्यंत पोहोचतील नेरूळ 11 नेरूळ संघ 33 धावा फलकावरती लागल्यात. चला यावेळी समोरच्या दिशेला आणि लॉंगॉनला मात्र क्षेत्ररक्षक होते, त्याच्या डोक्यावर बॉल मात्र फरार झाला, निघून चाललाय. सिद्धेशच्या बॅट मधनं आलाय षटकार. 6 धावा, टीमची धावसंख्या 39. हा गोलंदाजा आणि सिद्धेशच्या बॅटमध्ये षटकार आला. दुसरा बॉल या ओव्हर मधला शेवटचा षटक. प्रगतीपथावर यावेळेस मात्र बॅकफूट वरती जाऊन पंच केला, लाजवाब फटका, क्रॅकिंग चौकार मिस्टर सिद्धेश कडूच्या बॅटमधनं आलाय. अप्रतिम दर्जाचा फटका, चेंडू सीमा रेषा पार, चौकार. प्लीज 43 43 जावा. पुन्हा एकदा गोलंदाज तयारात. यावेळेस मात्र लोअर फुल टॉस होता ऑन साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकात एक रन कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न करतील का? चला तर दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकाच धावसंख्येवरती शांत बसावा लागणार, कारण की समोर विश्वास घरत आहे, त्यांच्या बॅटमध्ये षटकार आला, त्यांचा आत्मविश्वासही तेवढाच वाढलेला असेल. म्हणूनच आपण पुन्हा एकदा पाहतो विश्वास घरत त्यांना स्ट्राइक वरती. सिद्धेशच्या बॅटमध्ये जरूर रन्स आलेत, परंतु विश्वास घरत त्यांच्या बॅटमधूनही मोठा फटका आला. यावेळेस मात्र सोडून दिला, हा वाईट बॉल आहे. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आला. टीमची धावसंख्या 45 धावा, 45 रन्स स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 45 धावा फलकावरती लागल्यात. याच्या लॉट्स मध्ये भरपूर मेहनत करायची आहे, जिथे हाय लॉट्स आहे आजचा, भरपूर मोठमोठे संघाच्या दिवसामध्ये. यावेळेस मात्र थांबून मारण्याचा प्रयत्न, भरपूर वेट केलं होतं विश्वासने या बॉल साठी, जिथे गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. बॉल जसा पिच झाला त्याच्यानंतर तो थांबला आणि वेट करून मारण्याचा प्रयत्न, परंतु हा मिस झालाय बॉल. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. राईट अप विकेटने ओमकार टोणपे 45 धावा फलकावरती लागल्यात.
यावेळी चांगला फटका, लाजवाब फटका आहे. विश्वासघर त्यांच्या बॅटमधनं पायावरती हा बॉल होता, फ्लिक केला, चेंडू सीमारेषा पार, स्क्वेअर लेग बाउंड लाईनच्या बाहेर, षटकार. षटकार आला आणि या षटकार आल्याबरोबरच नेरूळ 11 नेरूळ संघाच्या मात्र 50 धावा कंप्लीट झाल्या, पूर्ण झालेल्या आहेत. 51 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात. विश्वासघरात आज जुना जाणता खेळाडू, संकटामध्ये होता संघ, संकटातनं बाहेर मात्र या जोडीने काढलेला. शेवटचा बॉल, चला शेवटच्या बॉल वरतीही लाजवाब प्रहार पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल मात्र सीमारेषा लगत जाण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी झेल मात्र खूप चांगला पकडलाय. विश्वासघराचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. शेवटच्या बॉल वरती मिळाली विकेट. टीमची धावसंख्या 51 आणि 52 धावसंख्येचा टार्गेट उभा केला. शेवटचा बॉल हा विश्वासघराची विकेट मिळाली आणि 52 धावा इथून कंप्लीट करायच्या संजय स्मृती सानपाडा टीमला.
मिळाला. 52 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म फलंदाज ओमकार टोणपे, त्याच्या संवेद मात्र अजय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्क वरती 52 धावा थांबवण्यासाठी पहिल्याच प्रयत्नामध्ये अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळणार आहे. P1 च्या ओव्हर मध्ये अर्पित म्हात्रे समोर ओमकार टोणपे आहे. नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधले अपकमिंग स्टार आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही मात्र आमने सामने, एका बाजूला ओमकार टोणपे तर दुसऱ्या बाजूला अर्पित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. 52 धावा इथून थांबवण्याचा प्रयत्न करते नेरुळ संघ. फिल्डिंग मध्ये विवेचना जरूर आपल्याला पाहायला मिळते. स्लिप तैनात करायची आहे की नाही याचा मात्र विचार करत असताना मात्र आता फर्स्ट स्लिप मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे एक क्षेत्ररक्षक ओमकार टोणपे. नेरुळ 11 नेरुळ टीमलाही माहिती आहे ही विकेट भरपूर महत्वाची आहे. ओमकार टोणपेची विकेट जर मिळाली तर कदाचित या मॅच मध्ये चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळेल. परंतु ओमकार टोणपे हा सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाहीये. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. 52 धावा पाठलाग करायच्या आहेत संजय स्मृती सानपाडा टीमला. पहिला बॉल घेऊन मिस्टर अर्पित म्हात्रे, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल, पहिलाच बॉल, बॅटची एज स्लीप तैनात केली गेली होती आणि स्लीप मध्ये फसला गेलाय आणि पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. इन्फॉर्म फलंदाज मिस्टर ओमकार टोणपेची विकेट मिळालेली आहे. टीम नेरुळ 11 नेरुळ या टीमला पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागला, मोठा मासा जाळ्यामध्ये अडकला. मिस्टर ओमकार टोणपे, भरत वाडवल नवीन फलंदाज. डावकर याचा फलंदाज लेफ्ट हँडर ओमकार वाडवल, माफ करा भरत वाडवल हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. ओमकार टोणपे हा बाद झाल्यानंतर थोडासा मात्र पिछाडीवरती पाहायला जरूर मिळेल. अर्पित म्हात्रे पहिल्याच बॉल वरती मात्र विकेट मिळवून दिलेली आहे आपल्या टीमला. बॅटिंग मध्ये जास्त योगदान देता आलेलं नाही अर्पितला, तो गोलंदाजी करत असताना मात्र पहिल्याच बॉल वरती अर्पितने विकेट मिळवलेली आहे. गोलंदाज तयार भरत यांच्यासाठी. पहिला यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय भरत वाडवलच्या बॅटमधनं. पहिलाच बॉल मात्र बाउंड लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती फिंगर रोल्स करण्याचा प्रयत्न, ऑफ कटर टाकण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडर जसा बॅट्समन समोर दिसला तसा मात्र बाहेरच्या दिशेला वळवण्याचा प्रयत्न अर्पित मात्र करत होता, परंतु हा चुकीचा बॉल आणि त्यावरती मिळालेल्या 4 धावा. अकाउंट ओपन झाला संजय स्मृती सानपाडे या टीमचं. चला जास्त प्रमाणामध्ये वेळ घेऊ नका. नेरुळ संघ आजच्या दिवसामध्ये आम्हाला मेगा फायनल खेळवायची आहे. थोडीशी बातचीत करत असताना राहुल म्हात्रे, सिद्धेश कडू, अर्पित म्हात्रे यांच्याशी की भरत वाडवल यांच्यासाठी काय रणनीती योग्य असणार. चला यावेळी चेंडू हव्यामध्ये, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक नाहीये. डिक्लेअर रिजन मध्ये हा बॉल निघून जाईल. एक सिंगल रन शॉर्ट बॉलचा वापर केला भरत वाडवल यांच्यासाठी अर्पित म्हात्रेने. सिंगल रन आलेली आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 5 धावा खर्च केल्यात. नेरुळ 11 नेरुळ संघ आणि त्यांच्या विरुद्धामध्ये संजय स्मृती सानपाडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मधून विजेता संघ कुमार लयन तुर्बे भूषण पाटील यांच्या टीमच्या समोर खेळणारा. गोलंदाज तयार अर्पित म्हात्रे. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हव्यामध्ये आहे. चेंडूचा खाली क्षेत्ररक्षक, कॉलिंग भरपूर महत्वाची आहे आणि झेल पकडला. विकेट कीपर विश्वास करत नाही आणि पहिल्या ओव्हर मध्ये लागला दुसरा धक्का संजय स्मृती सानपाडा टीमला. भरत वाडवलचा ही खेळ मात्र संपुष्टात आला.
4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 5वा धाव फलकावरती लागलात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला मिस्टर विशाल रोकडे. हा फलंदाज नंबर क्रमांक 4 वरती. चला विशाल रोकडे आता स्ट्राइक वरती आला आणि विशाल रोकडेला पण सातत्याने पाहतो की विशाल रोकडे हा ओव्हर मध्ये येतो. फिनिशर म्हणून हा टीम मध्ये खेळतो, परंतु पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये 2 महत्वाचे विकेट गेल्यानंतर आता मात्र विशाल रोकडेला थोडासा मात्र इथे मी तर म्हणेन चान्स घ्यावा लागणार आहे, चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. अर्पित म्हात्रे 4 बॉल आतापर्यंत झाल्यात, 5 धावा फलकावरती लागल्यात. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो, आणखीन एक लाजवाब चेंडू पाहायला मिळतो, आणखीन एक निर्धाव चेंडू. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. अजूनपर्यंत शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. 52 धावसंख्येचं टार्गेट डिफेंड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नेरुळ संघ उतरलाय आणि त्याला मात्र प्रत्युत्तर देत असताना संजय स्मृती सानपाडा संघ थोडासा ढासळला पहिल्या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल विशाल रोकडे प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर करतील कारण की धावा आलेले नाहीयेत. यावेळेस मात्र दांडी गुल केलेली आहे, क्लीन बोल्ड केला विशाल रोकडेला देखील. अर्पित म्हात्रेने पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट घेत 5 धावा खर्च केल्यात. लाजवाब गोलंदाजी, पहिल्याच ओव्हर मध्ये कंबर तोडलेली आहे संजय स्मृती सानपाडा टीमची. ओमकार टोणपे, भरत वाडवाल आणि आता मात्र विशाल रोकडे हे 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर. दर्पण फोडसे, चला पहिलाच बॉल दर्पण फोडसे यांचा अगदी पायावरती होता. अजय पाटील यांच्यासाठी एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न करत असताना मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं मोहिंद्र म्हात्रे यांच्या माध्यमातून. एक सिंगल रन स्ट्राइक रोटेट झालेली या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राज ठाकूर आला. चला दर्पण फोडसे पहिला बॉल मात्र सिंगल रन, दुसरा बॉल आपण पुन्हा एकदा पाहणार दर्पण फोडसेला. अजूनपर्यंत एक स्लिप तैनात केली गेलेली आहे, रणनीती काय नक्की काय कळत नाहीये. दुसऱ्या ओव्हर मध्ये फर्स्ट स्लिपला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस मात्र लेग स्टंपच्या बाहेर हा व्हाईट बॉल भरपूर वेगाने विकेट कीपरच्या हातामध्ये हा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव मिळेल. दर्पण फोडसे गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय. समोर राज ठाकूर राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र भन्नाट वेगाने हा बॉल मात्र 1 बाउन्सची ताकीद दिलेली आहे पंचांनी. या बॉल वरती आपण पाहतोय प्रथमेश कुंभार आहेत
स्क्वेअर लेगच्या पंचांच्या भूमिकेमध्ये आणि वनबॉलची ताकीद मात्र दर्पण फोर्सेला दिलेली आहे. वेगवान गोलंदाज आहे दर्पण फोर्से आणि त्याला मात्र ताकीद दिलेली आहे दर्पण फोर्से. समोर राज आपल्याला पाहायला मिळतोय. राज ठाकूर आहेत. धावा झालेल्या नाही आतापर्यंत. धावा फक्त 10 फलकावरती 7 लागलेले आहेत. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता परंतु विजेच्या तारेला बॉल पुन्हा एकदा लागलाय आणि इथे मात्र एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळेल. चला, पहिल्या इनिंग मध्ये अर्पित म्हात्रेचा बॉल विजेच्या तारेला लागला आणि दुसऱ्या इनिंग मध्ये राज ठाकूरचा बॉल विजेच्या तारेला लागला. सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 8 धावा 10 फलकावरती. चला, राज ठाकूरचं इंट्रोडक्शन आम्ही करून देऊ. राज ठाकूर हा नेरूळ टीमला चांगलाच माहिती असेल. ज्या वेळेस शिरोनाच्या प्रथम सुतार आणि त्याचबरोबर जे आयोजक होते त्यांनी जी नाईटची स्पर्धा ऑर्गनाइज केली होती कराव्याच्या मैदानावरती, मोनल लाईफ स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आई चषक जो ऑर्गनाइज केला होता कराव्याच्या मैदानावरती डे नाईट, त्यावेळेस सानपाडा टीम कडे खेळत असताना नेरूळ टीमची भरपूर धुलाई केली होती. हाच तो राज ठाकूर फलंदाजीसाठी समोर आहे. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल रन, एका सिंगलच्या सहाय्याने मात्र स्ट्राईक रोटेट झालेली आहे. अजय पाटील आणि राज ठाकूर ही जोडी कोणत्याही क्षणी मॅच फिरू शकते. ते माहिती आहे नेरूळ टीमला. विश्वास घरत त्यांच्याकडे भरपूर सारा अनुभव आहे. त्यांना देखील माहिती आहे जरी किती धावसंख्येपर्यंत थांबवलं ना पहिल्या 2 ओव्हरमध्ये, परंतु नंतरच्या 2 ओव्हरमध्ये मॅच कशी पलटते ना त्यांनी भरपूर पाहिलं. भरपूर क्रिकेट खेळलेला. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये सध्या ते आहेत. म्हणूनच प्रत्येक बॉलसाठी मात्र दर्पण फोर्सेला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये असत असताना प्रत्येक बॉल सांगत असताना यावेळेस मात्र चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय अर्पित म्हात्रेच्या माध्यमातून. हा जर बॉल हाताला लागला नसताना तर कदाचित इथे थ्रो चुकीची रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज बाद झाला असता. यष्टांना बॉल लागला परंतु बेल्स खाली पडलेली नाहीये. हे दुर्दैव आहे नेरूळ टीम साठी, जिथे बॉल यष्टांना लागला परंतु बेल्स खाली पडलेले नाही. अजय पाटीलचं खऱ्या अर्थाने हे गुड लक आहे. टोटल धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती 3. ओके, टीमची धावसंख्या 12 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा एक बॉल शिल्लक. चला, शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा होता. चेंडू हवेमध्ये, एलिव्हेशनची कमतरता. राहुल मात्रे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र विकेट मिळत असताना अजय पाटीलचाही खेळ संपुष्टात आला. चला, नेरूळ टीमचे खंबे समर्थक कामेश ठाकूर थोडासा मात्र खुश होत असताना स्क्वेअर लेगला आहेत. सौरव माळू आम्हाला सांगतात. चला, 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती 12 धावा 10 फलकावरती लागल्यात. म्हणजे आता समीकरण राहिलंय. येणारे 12 बॉल आहेत आणि आमचे क्रिक लाईव्हचे ऑपरेटर निखिल आम्हाला सांगतील की 12 बॉल मध्ये संजय स्मृती सानपाडा टीमला धावा कंप्लीट करायच्या आहेत 40. 12 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे. काल इक्वेशन आपण पाहिलं होतं कदाचित IPLच्या मॅच मध्ये आणि महेंद्रसिंग धोनी जडेजा त्या धावा कंप्लीट करता आलेल्या नाहीयेत. 12 बॉल 40 हे अवघड आहे आणि नवीन आलेला फलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळेल. नितेश वास्कर आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 40 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनपर्यंत ऑन आहे. जोपर्यंत राज ठाकूरची बॅटिंग आम्ही एकदाच पाहिलेली होती कराव्याच्या मैदानावरती. कॅचेस ड्रॉप केले होते राज ठाकूरचे. चला, 12 मध्ये 40 थांबवायच्यात. राहुल मात्रे गोलंदाजी मार्क वरती समोर राज ठाकूर.
चला यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, सिद्धेश कडू चेंडूच्या खाली येत आहेत, भरपूर वेगाने कॅच पकडली आहे, वा लाजवाब झेल आणि फलंदाज आणखीन एक बाद होईल संजय स्मृती सानपाडा टीमचा राज ठाकूर डगआउटच्या दिशेने. राहुल मात्रेने पहिल्याच बॉलवरती राज ठाकूरला बाद केला आणि नवीन फलंदाज चेतन आलाय नंबर क्रमांक 7 वरती. 11 बॉलमध्ये 40 ची गरज आहे. कुमारलन तुर्बे संघ आपण देखील सज्ज व्हायचा. यानंतरची मॅच, या मॅच मधून जो विजेता संघ होईल त्यांच्या समवेत कुमारलन तुर्बे संघ खेळताना दिसेल. यावेळेस लेग स्पिन केलेला हा बॉल बाहेरच्या दिशेला वळवलाय. आणखीन एक चेंडू निर्धाव. मॅच पूर्णपणे नेरुळ टीमच्या हातामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे मोठे फटके सुरुवातीपासून वंचित ठेवला अर्पित म्हात्रेचा पहिला लाजवाब षटक, ज्यामध्ये 3 विकेट घेत फक्त 5 धावा त्याने खर्च केल्या. पहिल्याच बॉलवरती ओमकार टोणपेची विकेट मिळाली. हा वाईट बॉल आणि ओमकार टोणपेची विकेट मिळाल्यानंतर इन्फॉर्म फलंदाज ज्यावेळेस बाद होतो आपल्या टीमचा, त्यावेळेस टीम थोडीशी मात्र ढासळलेली दिसते. गोलंदाज या राहुल मात्रे, फुल टॉस बॉल आहे, त्याला फुल टोल केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चेतनच्या बॅटमधनं आलाय हा षटकार. 6 धावा. मॅच अजूनपर्यंत ऑन आहे का? हा षटकार ठोकलाय. आता 9 मध्ये बनवायचे आहेत 33 धावा. 9 चेंडू आणि 33 धाव संख्येची गरज आहे या मॅच मध्ये संजय स्मृती सानपाडा टीमला. मॅच अजूनपर्यंत संपलेली नाहीये. चेतनच्या बॅटमधनं षटकार आलाय. 9 मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत संजय स्मृती सानपाडा टीमला. राहुल मात्रे राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र दांडी गुल केलेली वाकवली आहे एसटी. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. षटकार ठोकला, त्याच्यानंतर पुनरागमन करत असताना राहुल म्हात्रेला दुसरी विकेट मिळतीये. आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 8 चेंडू 33 धाव संख्येची गरज. नेरुळ संघ भरपूर परिश्रम, कठीण परिश्रम करत असताना रायगड परिसरामध्ये देखील थोडंसं खराब क्रिकेट झालं होतं. सीझनच्या सुरुवातीला खूप चांगलं क्रिकेट हा संघ खेळत होता, परंतु त्यानंतर भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये अयशस्वी ठरला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा या मैदानावरती विजयाने पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे. जो मोमेंटम पाहिजे होता त्या मोमेंटमची गरज होती नेरुळ टीमला, तर पुन्हा एकदा आणतील का? राहुल म्हात्रे विकेट मिळाली आहे दुसरी. या ओव्हर मधला अजूनपर्यंत बॉल शिल्लक आहे 2. 8 मध्ये बनवायचे 33. नवीन आलेला फलंदाज विजू आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी शिरोणे आयोजित गावदेवी चषक आपल्याला पाहायला मिळतोय. या गावदेवी शिरोणेच्या प्रत्येक खेळाडूने भरपूर मेहनत केलेली आहे. 2 दिवसीय स्पर्धा. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक 50,000. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लाजवाब फटका. मॅच अजूनपर्यंत ऑन आहे का? मॅच इज ऑन, चेस इज ऑन. पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय फलंदाज विजूने आणि आता समीकरण 7 मध्ये बनवायचे आहेत 27. जर या बॉलवरती षटकार आला ना तर मॅच मध्ये मजा येईल. 7 मध्ये बनवायचे 27 धावा. 7 चेंडू 27 धाव संख्येची गरज या मॅच मध्ये. चला तर आम्हाला भूषण पाटील या ठिकाणी माहिती देतात की एका बॉल मध्ये 6 धावसंख्येची गरज असताना या फलंदाजाने 4 वेळा सामना जिंकून दिलाय सानपाडा टीमला. विजू म्हणजे क्षमता आहे, मनगडामध्ये ताकद आहे, मॅच कोणत्याही क्षणी फिरवू शकतो हा फलंदाज. 7 मध्ये 27 ची गरज आहे. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये आला असेल तर लगेचच मॅचला सुरुवात करायची आहे.
7 मध्ये बनवायच्या 27 धावा. राहुल म्हात्रे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल भरपूर निर्णायक आहे. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. जर षटकार आला तर मॅच मध्ये पुनरागमन करतील संजय स्मृती सानपाडा. जर निदाव चेंडू आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये या धावा कठीण जातील चेस करण्यासाठी. शेवटचा बॉल भरपूर महत्वाचा. राईट अप ओ द विकेट. चला शेवटचा बॉल हा निर्धाव आला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये धावा तब्बल ठेवल्यात राहुल म्हात्रेने डिफेंड करण्यासाठी. 6 मध्ये 27. चला पहिलाच बॉल मात्र इथे हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 5 मध्ये बनवायच्या आता 27 धावा. विजेंद्र म्हात्रे आले. पाच मध्ये बनवायच्या 27 धावा. चला हाही बॉल मात्र निर्धाव आला. आता 4 मध्ये बनवायच्या 27 धावा. 4 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. औपचारिकता फक्त शिल्लक असेल कदाचित या मॅच मध्ये, कारण की 4 मध्ये 27 जर गोलंदाज कोणती चूक करत नाही तर हा सामना मात्र जिंकलाय. चला षटकार आला आडव्या बॅटने ऑन साइडला. लाजवाब फटका. 3 मध्ये बनवायच्यात आता 21. 3 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. जसा षटकार ठोकला तसा मात्र राहुल म्हात्रे विजेंद्र म्हात्रे यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेला आहे. 3 मध्ये आता बनवायच्या आहेत 21 धावा. चला 3 मध्ये 21 बनवायचे आहेत. चला पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. अडवण्यामध्ये अयशस्वी होतील. बॉल सीमारेषा पार चौकार. आणि आता समीकरण येणारे बॉल आहेत त्यांच्याकडे 2 बॉल मध्ये आता धावसंख्या पूर्ण करायचे 17. चला नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणारा कुमार लेन तुर्बे संघ इन ऍक्शन मध्ये. आणि या मॅच मधून विजेता संघ त्यांच्या समवेत मात्र मॅच खेळतील. सेकंड राऊंडची ती मॅच असेल. कुमारलेन तुर्बे टीमने ऐरोळी कोळीवाडा टीमला पराभूत केलेला आहे. ते सेकंड राऊंड मध्ये पोहोचलेले. 2 बॉल मध्ये 17ची गरज आहे या मॅच मध्ये. चला यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये होता. मोहिंदर मात्र यांचा लाजवाब झेल आणि आणखीन एक फलंदाज बाद झालेत. आणि आता बनवायचे आहेत एका बॉल मध्ये 17 धावा. चला औपचारिकता शिल्लक आहेत आणि नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहे मिस्टर भूषण पाटील, नमित पाटील. ही विस्फोटक जोडी मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा उतरेल आणि त्यांना फाईट करणारा मात्र संघ असणारा या मॅच मधला विजेता संघ, ज्याच्यावरती मात्र नाव सध्या नेरुळ टीमने कोरलेला. एका बॉलची फक्त आवश्यकता आहे जो औपचारिकता असणार आहे. चला शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. 17 धावसंख्येची गरज आहे. चला कुमारलेन तुर्बे संघ देखील सज्ज झाला आता सेकंड मॅच साठी. शेवटचा बॉल मात्र जास्त नुकसान नाही होणारा. हाही बॉल मात्र निर्धाव आला आहे आणि इथे मात्र पहिला सामना जिंकला नेरुळ 11 नेरुळ टीमने. ज्या सामन्याची गरज होती, ज्या सामन्यासाठी ते प्रतीक्षा करत होते, जिथून मोमेंटम त्यांना पुन्हा एकदा शिफ्ट करायचा होता आणि पहिला सामना मात्र नेरुळ टीमने जिंकला आणि त्यांची मॅच मात्र सेकंड राऊंड मध्ये होणार आहे कुमार 11 तुर्बे या टीमच्या समोर.
चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी आपल्याला पाहायला मिळतील. कुमार तुर्बे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. तर जयेश म्हात्रे नेरूळ टीमचे कॅप्टन या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. अनेक स्पर्धे